जे मराठे या ठिकाणी त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थाने ही लाभदायक ठरले किरवली टीमसाठी. ते उपस्थित झाले आणि टीम अगदी परफॉर्मन्स देखील फार चांगला राहिलाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सोमनाथजी खाडे सर, खऱ्या अर्थानं आजची रात्र ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, त्यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेतून तत्पुरती रजा घेत आहेत. पुनश्च एकदा सर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी तुम्ही आमच्यासाठी दिला, त्याबद्दल तुमचं मनापासून, मनाचा अंतःकरणापासून गोड गोड कौतुक आणि आभार देखील असेल. दरम्यान जाऊया मॅच कडे, जिथे टॉस जिंकलाय ते पाशेने टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन. पहिला बॉल अगदी आपण पाहताय तेज सर्रा ऋतिकचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये अमित भोईरला बीट करून गेलं. पहिल्याच बॉलवरती बरेचसे प्रश्न खऱ्या अर्थानं विचारले गेले ते अमित भोईरला, जो अमित भोईर खऱ्या अर्थानं सुरुवात अगदी षटकार आणि चौकारानं करतो. अमित भोईरचं एक खऱ्या अर्थानं एक विश्लेषण राहिलं आहे. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती मोठा फटका येत असतो, परंतु ऋतिकने इथे त्याला डॉट बॉल फेकलाय. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरली आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, इन्व्हॉल्वमेंटच नाहीये. इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रेशर क्रिएट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाशेने टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आहे, सेनापती आहे आणि इथून मात्र आता लढत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. समोरून नेतृत्व करणारा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पहिले 2 बॉल डॉट फेकतोय. इथे फुल टॉस बॉल होता, तो देखील अगदी आपण पाहता स्केअर करू शकला नाहीये. हलक्या हाताने कट करायचा होता गली आणि अगदी पॉइंटच्या मधून बॉलला काढायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. वेगानं बीट केला जातोय, एवढा प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ऋतिक टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी, कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ऋतिकची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या P1च्या षटकामध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. इथे मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॉल उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. चांगलं जजमेंट. पहिला फलंदाज इथून बाद होतोय. पहिला गडी गारद किरवली टीमचा. अमित भोईर हॅज टू द डिपार्ट. पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं 3 बॉलवरती बॅकफूट वरती ढकललं, मोठा फटका खेळण्यास परिवर्तित केलं आणि ते दडपण असताना मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे सोपा झेल देऊन बसला. आणि या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट अमित भोईर हॅज टू द डिपार्ट. या मॅच मध्ये ही क्वार्टर फायनलची मॅच जर का किरवली टीमला जिंकायची आहे ना, अमित भोईर 0 या धावसंख्येवरती बाद झाला. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय 0 या धावसंख्येवरती बाद झाला. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय थोडासा बॅकफूट वरती जरूर पाहायला मिळाला, परंतु तेजस बडेकर आणि त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एनाट नंबर 3 साठी निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट आली आहे. दबाव झाला बॅकफूट वरती आहे किरवली टीम. 3 षटकांची मॅच आहे. पहिल्या 4 बॉल मध्ये कोणतीही धाव नाहीये. विकेट आली. अमित भोईर बाद झालाय. तिसऱ्या षटकामध्ये निखिल मैदानाच्या आतमध्ये. अगदी शांत वातावरण आणि त्या शांतमय वातावरणामध्ये शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. लॉंग ऑफला क्लिअर केलाय. आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. खऱ्या अर्थानं अमित भोईरनं प्रेशर क्रिएट केलं होतं. आता ते प्रेशर रिलीज करत असताना, पहिला बॉल फेस करत असताना निखिलच्या बॅट मधून आलाय हा भव्य षटकार. एकदा ऋतिक सज्ज झाला, पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाब्यानं जर पाहायला गेलं तर 7 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भैरवनाथ किरवली टीमचा चांगली मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सलग 4थी टुर्नामेंट असेल जिथे किरवली संघ या
क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये फाईट करताना पाहायला मिळतोय, परंतु पाषाणे संघाचा विचार करायला गेलो तर आणि या मैदानावरचं मी विचारतोय सर, या मैदानावरती पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलची मॅच खेळतीये. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं रनरअप देखील राहिले होते पाषाणे संघ, तो संघ. आणि आता मात्र एक बिग फाईट, मोठी लढत, 3 षटकांची मॅच. गोलंदाजीसाठी आपण पाहताय वैभव, पहिल्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक वरती टीमचा कॅप्टन आपण पाहताय तेजस बडेकर, ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, टॉपेज लागली होती, परंतु ताकद एवढी आहे तेजस बडेकर कडे. बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. कॅप्टन चले सीना तान षटकार. जरूर योगेश, हा फटका पाहिला ना योगेश, असं वाटतं केसावरती काहीतरी पाखरू पाडावं आणि ते हाताने हलकत बाहेर काढावं. या पद्धतीने चेहऱ्यावरचा चेंडू याने फटकावला. एक चांगला फटका पाहायला गेला, आउट ऑफ पार्क बिगिट षटकार. एक सुरेख देखणा फटका होता तेजसचा आणि मार्किंग शॉट आहे त्याचा तो. नक्कीच नक्कीच सर, देखना फटका होता तेजस बडेकरचा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय विपक्षी टीमचा ऋतिक, जो टीमचा कॅप्टन होता, त्यानं पहिल्या षटकामध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पलटवार करायला सुरुवात झाली, कारण की विपक्षी टीमचा तेजस बडेकर ऑन स्ट्राईक. इथे स्कूप करायचा होता पाठीमागच्या दिशेनं, बाडन बॉलचं कनेक्शन नाहीये, डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. आगला वेगळा फटका केलायचा होता. जर आपला बॅट मधून सरळ बॅटनं धावा येत आहेत, अशा वेळी हा संघर्ष का? बघा जर तेजस ज्या पद्धतीने खेळतो ना, आपण पहिला गोरख मराठीचा राईट हँड या ठिकाणी बसलाय आणि तो अर्थात खुश झाला होता. कसा आगला वेगळा फटका, त्याने लगेच खिशामध्ये हात घातलं, काहीतरी म्हणलं, थोडंसं चोरलं आणि लगेच आपण पाहतोय गालामध्ये भरलं आणि त्या फटक्याचा पुन्हा एकदा विचार करावा लागला त्याला. नक्कीच नक्कीच, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 14 धावा धाव फलकावरती आल्यात. मोठा फटका मारायचा वैभवला, इथे टार्गेट करायचंय, परंतु तेजस बडेकर चुकी करतोय. 2 सलगचे निर्धाव चेंडू तो खेळून काढतोय. हलक्या हाताने कट केलाय, शॉट टर्नमॅनला बीट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हुशार आहे, चालाक आहे, चाणाक्ष आहे, त्यानं ओळखलं होतं. हलक्या हाताने कट करतोय, कारण की बॉल येण्याच्या अगोदरच अगदी आपण पाहताय तेजस बडेकरनं आपला स्टँड बदलला होता. अगदी आपण पाहताय बॅकफुटला गेले होते, थोडेसे मागे सरकत असताना इथे हा फटका खेळायचा होता, परंतु गती देखील या बॉलवरती कमी होती. गती जर असती तर मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता. एक धाव आली आहे, धावा धाव फलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रदर चषकाची सुरुवात झाली आहे. विथ द टर्न फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च एकदा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्या त्या 15. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 8. बघा दोन्ही गोलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन करत असताना 7 आणि 8 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण काय तर अमित भोईरची विकेट ती मिळवली होती. गोलंदाज ऋतिकनं, जो टीमचा कॅप्टन आहे, त्यानं सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर आता संघ चांगली कामगिरी करतोय. जरूर योगेश पाहिलं गेलं तर आज जर समजा श्री भैरवनाथ किरोली संघाचा क्वालिफाय तर सलग 4थ्यांदा या मैदानावरती क्वालिफाय होण्याचं मान त्यांना मिळेल. आणि दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर पाषाणे संघ जर या ठिकाणी विजयी झाला, तोही संघ आपण पाहतोय 3ऱ्यांदा या मैदानावरती आपण पाहतोय क्वालिफाय होताना दिसेल. नक्कीच नक्कीच, प्रीतजी भोईर साहेबांकडनं जर का संघ इथे किरवली क्वालिफाय झाला तर तब्बल 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, गोल्डन स्पॉट वरती होता, ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. बराचसा प्रेशर आपण पाहत आहे तेजस बडेकर वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
टीमचा सेनापती या कॅप्टन आहे, चांगली कामगिरी करावीच लागेल. इथून नाही तर पुन्हा एकदा या स्पर्धेची तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल. खऱ्या अर्थानं संघर्ष जो राहिला किरवली टीमचा, ती संघर्षाची लढाई कधी समाप्त होईल. आउटसाइड दी ऑफ स्टंप हरेश कराले सर आम्हाला सांगतात व्हाईट बॉल आहे. हरेश कराले सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंच राजेंद्र भोईर सर. फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी राजेंद्र भोईर सर, त्यानंतर हरेश कराले, संदीपजी गायकवाड, त्यानंतर बबलूदादा नजे आणि त्यानंतर खुरमदादा नजे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे प्रत्येक स्पर्धा यशस्वी करण्यामागे या सर्व आयोजकांचं महत्वपूर्ण योगदान असं. इथे पंच सांगतायत सर नॉर्थ साइड वरती, ओके नॉर्थ साइड वरती डिसिजन इथे पेंडिंग आहे, चेक केलं जाईल. DRS चा वापर, तिसऱ्या पंचांची मागणी. मैदानाच्या आतमध्ये MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करूया इथे फलंदाज पोहोचलेत की नाही, 2 धाबा इथून कंप्लीट आहेत की नाही हे चेक केलं जात आहे. ज्यावेळी बॉल स्टंपला ब्रश झाला त्यावेळी बॅट ग्राउंडिंग आहे का, हे सर्व काही आता विविध अँगलनं खऱ्या अर्थानं चेक केलं जात आहे. कुणाल सर टेक्निकल रूम मधनं धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्या 16 हा डिसिजन पेंडिंग आहे, परंतु 16 धाबा धाव फलकावरती आहेत. तर बॅट्समन सेफ आहे. तर बॅटच्या साह्याने आहेत की बाईज आहेत, बाईज, ओके. 2 धाबा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील, म्हणजे 18 धाबा धावफलकावरती आल्यात. चांगली रायडिंग आणि चांगलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला निखिलचा, कारण की जिथे रन्स येत नव्हत्या स्ट्राईक तो त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. इथे देखील आपण पाहतोय जोरकस फटका खेचायचा होता, हलक्या हाताने खेळून काढला, 1 तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्यासाठी बॉल हातातून निसटलाय, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभव ज्या प्रकारे धावला होता, अगदी आपण पाहताय ना की काउ कॉर्नर मध्ये उभा होता, त्याला मिडऑन पर्यंत धावायचं होतं, वेगानं धावत होता. वेगानं धावत असताना एका हाताने बॉल कॅरी करायचा होता, बॉल हातामध्ये कॅरी झाला नाही, बॉलला स्टॉप केलं, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या आणि या 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचलं. 3 बॉल आणि धाबा धावफलकावरती आल्या त्या 20. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. आउटसाइड दी ऑफ स्टंप सोडून दिलाय बॉलला, अगदी आपण पाहताय रिलीज केलाय, व्हाईट बॉल आलाय. 21 धाबा धावफलकावरती, 21 धाबा धावफलकावरती आल्यात. क्वार्टर फायनलची मॅच, कोणता संघ जाणार टॉप 5 मध्ये, त्यासाठी ही रणसंग्राम, ही लढाई, हे युद्ध, ही मैत्री. 2 व्हाईट बॉल आहेत, 3च बॉल झाले सर. चला 3 बॉल झाले, 2 व्हाईट आले होते. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पंचांकडे, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. यस, फलंदाज बाद. टीमचा कॅप्टन या ठिकाणी बाद झालाय, तेजस बडेकर. आपण पाहताय 21 या धावसंख्येवरती परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता निलेश आपल्याला पाहायला मिळेल, आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू किरवली टीमचा आपण पाहताय.
निलेश खऱ्या अर्थानं फॉर्मसाठी भरपूर संघर्ष करतोय, परंतु आज त्याच्या बॅटला बॉल ब्रश झालाय. चांगली फटकेबाजी त्याची आज या ब्रदर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तोच निलेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 21. चौथ्या क्रमांकावरती निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 बॉल इथून त्याला फेस करायचे शेवटच्या षटकातील. आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विशाल कडून ज्या प्रकारे वैभवनं गोलंदाजी केली, ऋतिकनं केली, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी. इथे डेड बॉल असेल, बॉल नसेल, धाव नसेल, काही नसेल. 2 बॉल 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही एक सत्र बाकी आहे. नितेश सर, आणखीन एक वेगवान बॉल. इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. बाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. धाबा कशाही हो, धाबा येणं गरजेचं आहे किरवली टीम साठी. आता कदाचित संदीप सर, आतापर्यंत तेजस बडेकरचं आपण कौतुक केलं, ज्या प्रकारे त्याने कॅप्टनशिप केली. क्रिकेट आहे, परंतु ज्या फलंदाजानं आणि इथे डॉट बॉल आलाय. कदाचित निवृत्ती फलंदाजांकडे जाऊ शकत होते तेजस बडेकर, कारण की जर पाहायला गेलं ना तर रायटी फलंदाजांच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी होत होती. विशाल त्यानंतर वैभव या दोन्ही गोलंदाजांची त्यांच्या विरोधामध्ये एक वेगळं प्लॅनिंग करण्याची खऱ्या अर्थानं संधी आली होती, विकेट आली होती. आपण जरूर आपण या अगोदर तारीफ करत होते तेजस बडेकर, ती कॅप्टनशिप सुरेख होती तिथे. जर हा आपण क्रिकेटमधलाच इतिहास आहे, कारण क्रिकेटमध्येच ते म्हटलं जातं आहे का जेव्हा तर एखादा लेफ्टी फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक रोटेट करत असतोय तर गोलंदाजाला एक वेगळा दबाव असतो. आणि इथे हा जर गोलंदाज रायटी बॅट्समनवरती हवी होत होता, रायटी बॅट्समनला जे उजव्या हाताचे फलंदाज आहे त्यांच्यासाठी निर्धाव चेंडू फेकत होता, तर जरूर नोकऱ्याचा फलंदाज तिथे लाभदायक ठरू शकला असता. निवृत्ती सिंगल डबलमध्ये माहीर आहे, गॅपमध्ये खेळण्यामध्ये माहीर आहे, त्याला तिथे पुढे ढकलायची गरज होती, पण आपण पाहतोय आणि नक्कीच दबाव असतो कॅप्टन वरती देखील. आपल्याला बोलायचं आहे, प्रेक्षकांना देखील बाहेरून बोलायचं आहे, परंतु आतली सिच्युएशन ही फार महत्वाची आहे, ती जबाबदारीच फार मोठी आहे. क्रिकेटमध्ये जबाबदारी आणि जबाबदारीनं खेळ करणं हे फार महत्वाचं असतं. कॅप्टन वरती असलेला प्रेशर कदाचित एखादा निर्णय चुकीचा असतो, कारण की आज निलेशच्या देखील बॅटला बॉल येत होता आणि बरेचसे सामने निलेशने देखील आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. त्याच्यामुळं निलेशकडे जाणं देखील फार गरजेचं होतं आणि त्याच वेळी निलेशकडे गेला असेल. परंतु जाऊया मॅचकडे, जिथे पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किरवली टीमनं धावा बनवल्यात त्या 22 आणि आता टार्गेट ठेवलं 18 बॉलमध्ये 23 या धावसंख्येचं पाषाणी टीमच्या अगेन्स्ट. आणि दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात, मायक्रोफोनवरती आमच्या साथीनं जोडले जातील संदीप गायकवाड सर. धन्यवाद. आपण पाहतोय योगेश ज्यांचा आवाज आपण पुढील 4 रात्र आपण परत या ठिकाणी पाहणार आहोत, ऐकणार आहोत. चला दादांनो, बॅट्समॅन मैदानात रवाना होतात. राज, वैभव, आमच्या व्यासपीठावरती विराजमान मराठी वडवलीमधून आलेले आमचे सर्वांचे लाडके मुंगूस बैलाचे मालक
चला 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 23 धावांची गरज आहे. इथे धावा बनल्या नाहीयेत, ज्या धावा पाहिजे होत्या दफलकावरती लागल्या नाहीयेत. राज स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला, वैभव गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटक पहिला गोलंदाज ज्याने KPL मध्ये कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये हाहाकार माजवला होता तो म्हणजे आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मॅच नितेश काही होऊ शकतोय. जास्त चाय पिल्यानंतर ऍसिडिटी होते, कारण त्या झोप उडवण्यासाठी चाय जास्त प्रमाणात पिली जाते. काही होऊ शकतंय. मला माहिती नितेश सर यांना चायची गरज आहे. पहिला चेंडू कॅपमधून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तरी सर्कल मध्ये घेतलेली एक धाव. एका धाव्याने अकाउंट या ठिकाणी ओपन होतं. एका धाव्याने स्कोर कार्ड चालू झालं. धावसंख्या पाठलाग करायची ती 23. धावांचं लक्ष आहे. आज आपण सोमनाथजी खाडी सर आणि योगेशजी ढोले यांचा आवाज ऐकला. सध्या योगेश ढोले यांचे सितारे चमकलेत. स्टार खूप मोठे आहेत, पुण्यापर्यंत जाऊन पोहोचले. ज्यांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला ते आज घरामध्ये आराम करतात. स्टार असे किस्मत. हलक्या ग्लासचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर रिजनला स्क्वेअर लेग पंचाच्या इथे चेंडू उचलला जातो. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. योगेश सर आपण पाहिलं गेलं, आपण नेहमीच बोलतो लो स्कोर मॅच काटे की टक्कर सबसे अलग आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे योगेश सर विचार केला ना, या स्पर्धा या मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहतोय. ही 4थी रजनी स्पर्धा या वर्षीची आपण या ठिकाणी पाहतोय. अजून डॉक्टर आंबेडकर चषक, त्यानंतर आमदार ट्रॉफी, दमदार ट्रॉफी. ओरपी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. हा चेंडू परत खेळत बसला त्या ठिकाणी. सर 2 म्हणता येणार नाही. खुरमबाई नजे यांनी जर का मनात विचार आणला तर त्याच्यानंतर आणखीन एक होण्याची शक्यता आहे. कारण की त्यांनी पहिल्या स्पर्धेमध्ये बाईट देखील दिली होती की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत इथे रजनी स्पर्धा. खरंच आजकाल कर्जत तालुक्यामध्ये कुणाला स्पर्धा रजनीची ठेवायची असेल ना, ते पहिले खुरमबाई नजेला कॉल करतो, बाबा तुझी डेट आहे का. तर येणाऱ्या काल पुढच्या वर्षी आम्ही ठरलं गेलंय, पुढच्या वर्षी फक्त शर्त. खुरमबाई शर्ती. या वर्षी क्रिकेट, पुढच्या वर्षी शर्ती. चांगला चेंडू अफलातून डिलिव्हरी पाहिले गेले. गुल्डन स्पॉट होती, पडलेला चेंडू होता. आपण पाहिलं गेलं योगेश अचानक उचली घेतली चेंडूने. स्मार्ट डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटली जाईल. समोरून चेंडू, नाकाच्या शेंड्या समोरून चेंडू काढला गेला. आणि ही ओळख आहे खऱ्या अर्थानं आदित्यची. त्याची खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे. अगदी आपण पाहतो त्याच्याकडे बाउन्सर आहे आणि त्या बाउन्सरचा वापर तो सातत्यानं करत असतो. हा देखील बाउन्सर होता. अगदी आपण पाहतो शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौका. प्रशांत मराठ्यांच्या मामाचं गाव, पण इशारा बॅट्समननी केला जाता जाता चौकाराचा. पुन्हा एकदा सुरेख पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं त्या ठिकाणी पोहोचलाय. अफलातून तारीफ करावी. निलेशची चितेके चपल्याने चेंडू होती झडप धरून टाकले आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण. काय तारीफ करावं आपण पाहिलं गेलं. योगेश निलेश आपण सांगितलं कबड्डी स्टार आहे तो, स्पोर्ट्समॅन आपण पाहिलं गेलं. आणि अफलातून त्या ठिकाणी पाहतो. धावसंख्या 10 आकड्यावरती 13 धावांची गरज आहे. थँक्यू धन्यवाद. चला आता पाठ झाले. डीजे मास्टर आपणला आता थोडासा आराम देतो, कारण की आता एकच सत्र बाकी आहे.
पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 धाबा, 12 बॉलमध्ये आता इथून बनवायच्या आहेत त्या 13 धाबा. 12 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच ओव्हर आदित्यच्या विरोधामध्ये 10 धाबा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थानं 4 बॉल आदित्यनं ज्या प्रकारे फेकले होते, जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती त्याला खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांचा मार खावा लागला. जिथे शेवटच्या 2 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केल्या, त्या तब्बल 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि 4 बॉलमध्ये त्यानं 3च धावा खर्च केल्या होत्या. चांगला बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप, परफेक्ट यॉर्कर, वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून आपण पाहताय. समीकरण आता इथून बदललं जाईल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता धाबा बनवायचे, 13 गोलंदाजीचे साठी आपण पाहू शकता. संकेत छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजीसाठी आला. यंगस्टर किरवली टीम कडनं, परंतु कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. अगदी मोठ्या उंचीची दर्जाची कामगिरी गोलंदाजीमधून राहिली आहे संकेतची. पुनश्च एकदा थोडासा मागे टाकला होता, ऑन साईडला खेचायचा होता. निलेश आहे त्या ठिकाणी, झपाट्यानं चेंडूवरती येतो. वेग त्याचा अप्रतिम आहे. अगदी आपण पाहते ना की वेगानं बॉलवरती आला, कलेक्शन चांगलं राहिलं, फेकी अचूक राहिली. इथून आपण पाहता एक धाव कंप्लीट झाली. एका धाबेनिशी धाव फलकावरती आपण पाहू शकता जाऊन पोहोचल्यात त्या 11. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 10 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 12. 10 बॉल 12 धावसंख्येची गरज. लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज ड्रामा शेवटच्या बॉल पर्यंत या मॅचेस जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या कमी स्कोरच्या मॅचेस असतात ना, त्या नेहमीच प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं या ज्या कमी धावसंख्येच्या मॅचेस असतात ना, त्या प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं उत्सुकता वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असतात. इथून मात्र संकेत चांगली कामगिरी करतात. आपण पाहताय छोटे गोलंदाज इथे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, एका हाताने बॉल, इथे मात्र चुकी झाली आहे. चुकी झाली आहे. काय केलंय मैदानाच्या आतमध्ये नेमकं हेच कळायला मार्ग नाहीये. फेकी जर का 9 सेकंड वरती झाली होती, अगदी वैभव स्ट्राईक सोडून पुढे निघाले होते, अगदी सेकंड एंड पर्यंत पोहोचले होते. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं ना तर अगदी राज फ्रेम मध्ये देखील नव्हते. म्हणजे हलवार पद्धतीने जरी बॉल फेकला असता तरी देखील आपल्याला इथे वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु एक धाव कंप्लीट झाली. ही चुकी कदाचित सर मोठी ठरेल का? 100% आपण पाहिलं गेलं एक धाव खूप महत्वाची असते या शेवटच्या मॅच मध्ये. इथे चांगला फटका बघा, स्ट्राईक रोटेट झाले आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण या ठिकाणी पाहतोय. रोटेट होतोय चेंडू, आउट ऑफ पार, बिग हिट. 7 धाब्यांसाठी आलेला हा मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण षटकार. एक धाव किती महत्वाची असते. जिथे एक धाव कंप्लीट झाली, स्ट्राईक रोटेशन झालं. स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर स्ट्राईक वरती वैभव आला आणि वैभवच्या बाट मधून आज षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि या षटकारानं धाव फलकावरती 18 धाव फलकावरती अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 8 बॉलमध्ये. जरूर योगेश सर व्हायला लागले. एक या शब्दाला खूप मोठं मान आहे, कारण हा शब्द जर शून्याच्या पाठीमागे गेला तर त्या एकला काही अर्थ उरत नाही आणि शून्याच्या पुढे आला तर त्याची 10 पट प्राइस वाढली जाते. त्यामुळे एक खूप महत्वपूर्ण ठरला जातोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओरपी चेंडू समोर उडवला, चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विकेट आली आहे, विकेट आली आहे. वैभव बाद झालाय. आईन मोक्याच्या बेली धोक्याची घंटा होऊ शकते का? इथून आपण पाहताय पाशेने टीम साठी संकेतनं खऱ्या अर्थाने ती विकेट मिळवून दिली आहे. त्याच्या विरोधामध्ये षटकार आला होता. त्यानंतर अगदी आपण पाहताय त्याला प्रत्युत्तर त्यानं केलंय. प्रत्युत्तर करत असताना त्यानं ती विकेटच मिळवली आहे. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहताय लगेच पलटवार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला वैभवच्या बाट मधून, परंतु त्यानंतर लगेच त्यानं विकेट मिळवली. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धाबा बनवायचे त्या 5. 7 बॉल 5 धाबा.
दांडी गोल फलंदाज बाद फर्निचर दिसतोय. ऋतिक इथून मात्र परतताना पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन गेला काय आणि कॅप्टन परत फिरला काय. पहिला बॉल फेस करत असताना परफेक्ट यॉर्कर. आपल्या खात्यातील ब्रह्मास्त्र वापरलंय गोलंदाज संकेतनं. ही ओळख आहे, ही ताकद आहे या गोलंदाजाची. फार कमी वयामध्ये चर्चेमध्ये आलेला हा गोलंदाज किरवली टीम कडनं आपण पाहत आहे संकेतला. जिथे मात्र एसटी रक्षकानं चुकी केली होती. चुकी एसटी रक्षकाची नव्हती तर अगदी आपण पाहते त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाची होती. त्यानं जर का फिकी योग्य केली असती ना तर या मॅचचं रिझल्ट अगदी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही इथून मॅच संपली नाही. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. आता शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं तेजस बडेकर कोणाकडे जातील हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. किरवली टीम जर का इथे क्वालिफाय झाली तर प्रीत भोईर यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. सर 12,000चं करा म्हणजे 12 प्लेयरला देखील 1000 मिळतील. ओके ओके. हा टी शर्ट देखील त्यांचेच आहेत. त्यांनी वादा केला होता अगोदरच्या मॅचला जर का टीम क्वालिफाय झाली तर नवीन जर्सी आणि त्या नवीन जर्सीमध्ये भैरवनाथ किरवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आता पुनश्च एकदा त्यांनी इथे कॅश प्राइज लावलाय. टीम क्वालिफाय झाली तर तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि चला जाऊया मॅच कडे. 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक राज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीनं त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग ज्यानं केली होती. 4 बॉल मध्ये 4 चौकार लगावले होते तो चिराग ऑन नॉन स्ट्राईक. आणि गोलंदाजी मागवती निवृत्ती. पहिला बॉल पुढे येऊन खेळला हलक्या त्याने ड्राईव्ह केला ऑन साईडला. एक तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न पलटले लगेच. फेकी थोडीशी कमकवत पडली. वेगानं फेकी होणं फार गरजेचं आहे. फ्लॅट अँड फ्युरियस वेगानं थ्रो करणं फार गरजेचं आहे. 2 धाबा कंप्लीट. येणारे बॉल शिल्लक असतील 5 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 3. 5 बॉल 3 धावसंख्येची गरज. 6 बॉल मध्ये 5 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉल वरती हलक्या हातानं 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. राज माइंडसेट आउटसाइड द ऑप्शन. व्हाईट बॉल भरपूर सारा बाहेर निघालाय. टर्न जास्तीचा प्राप्त झालाय. लेफ्टी फलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्टी गोलंदाज. थोडस सोपं असतं समीकरण परंतु इथे आता सोपंला अवघड बनवावं लागेल कारण की 5 बॉल अजूनही बाकी आहेत. 5 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 2. 5 बॉल 2 धाबा 2 निर्धाव चेंडू जर इथून आले ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळेल. ही मॅच पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाकअपला क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एक डाव कंप्लीट झाली. काय दर्जेदार माइंडसेट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते राजच्या माध्यमातून. का अगदी जर पाहायला गेलं ना तर सिच्युएशन नुसार क्रिकेट कसं खेळावं हे राजकडनं आपल्याला जरूर आता पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहतोय फिल्डर डीप मध्ये होते. हलक्या हातानं चेंडूला अगदी खेळून काढलं. तिथे 2 धाबा कंप्लीट केल्या. त्यानंतर लेफ्टी खऱ्या अर्थानं फलंदाज आहेत थोडंसं ऍक्शन मध्ये बाहेर आले. बाहेर आल्यानंतर गोलंदाजाने एक खराब चेंडू टाकला. तिथे एक धाव आली आणि त्यानंतर मात्र ही सिंगल कंप्लीट केल्यानंतर आता 1 धावसंख्येची गरज आहे ती पाशाने टीमला. 1 धाव 4 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. निवृत्ती जर हे 4 चेंडू निर्धाव आले तर एक रेकॉर्ड इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक चिराग 4 बॉल मध्ये 4 चौकार मागच्या मॅच मध्ये. आणि हा 5वा बॉल चाललाय कव्हर मधून. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चिरागच्या बॅट मधून आलाय हा विनिंग चौकार. सन्माननीय